सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. जेव्हा मनात साचलेलं पाप धुवून टाकण्याची एक दिव्य संधी मिळते, जेव्हा भगवान विष्णूची कृपा थेट जीवनात उतरते आणि जेव्हा मोक्षाचा मार्ग थोडा अधिक जवळ येतो, तेव्हा ती पवित्र तिथी म्हणजेच मोहिनी एकादशी. हे एकादशी फक्त उपवास नाही, ही आहे मन, आत्मा आणि जीवन शुद्ध करण्याची संधी. आज आपण जाणून घेणार आहोत मोहिनी एकादशीचे महत्त्व, कथा, व्रताचे नियम, त्यामागचा अद्भुत आध्यात्मिक रहस्य. कुठल्या पुराणात सांगितलेले आहे? हे भविष्य पुराणामध्ये मोहिनी एकादशी महात्म्य आणि सांगितलेले आहे. पद्मपुराणामध्ये सुद्धा मोहिनी एकादशीच्या व्रताचं महत्त्व सापडतं. हिंदू धर्मामध्ये एकादशीला अत्यंत पवित्र मानले जाते. वर्षभरात 24 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं वेगळं असं महत्त्व असते, वेगवेगळ्या कथा पण असतात. पण मोहिनी एकादशी त्यातली विशेष मानली जाते. ही मोहिनी एकादशीची कथा आपण बघूयात. पुराणात सांगितले आहे की श्रीरामाने स्वतः ऋषी वशिष्ठांना विचारले की मनुष्याला सर्व पापापासून मुक्त करणारे व्रत कोणते. तेव्हा ऋषी वशिष्ठांनी सांगितले की वैशाख महिन्यातील एकादशी, मोहिनी एकादशी. या दिवशी भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण केले होते आणि या दिव्य रूपामुळे अनेक राक्षसांचा नाश झाला आणि देवांना अमृत प्राप्त झाले. म्हणूनच या एकादशीला मोहिनी असे नाव मिळाले. कारण या एकादशीला उपवास केल्याने काय होतं की पापांचा नाश होतो, मन शुद्ध होते, मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो, जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते. असं मानलं जाते की मोहिनी एकादशीचा व्रत हे हजारो यज्ञाच्या पुण्या इतकं फल देते. हे व्रत कसं करावं? आपण घरच्या घरी छोटे छोटे नियम पाळून या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि भगवान विष्णूची देवार्चना करावी. देवार्चना, तुळशीला जल अर्पण करावे, दिवसभर उपवास ठेवून हरिनाम जप करावे, शक्य असेल तर फलाहार करावा किंवा निर्जल व्रत पाळावे. म्हणजे यथाशक्ती, म्हणजे आपल्या शरीर जसं साथ देतं त्याप्रमाणे आपण करावं. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये मन शांत ठेवणे खूप कठीण झालेले आहे, पण अशा पवित्र व्रतामधून आपल्याला स्वतःकडे परत जाण्याची संधी मिळते. मोहिनी एकादशी आपल्याला शिकवते सच्चा बदल बाहेर नाही, तो आतून सुरू होतो. जीवनात कितीही अडथळे आले, भक्तीचा मार्ग कधीही सोडू नये. म्हणूनच असं म्हणतात की भक्तीचा मार्ग कधीही जुना होत नाही. मोहिनी एकादशी ही फक्त एक परंपरा नाही आहे, ती आहे आत्मशुद्धीची, भक्तीची आणि मोक्षाकडे नेणारी पवित्र अशी वाट. या दिवशी केलेलं प्रत्येक जप, प्रत्येक उपवास आणि प्रत्येक प्रार्थना आपल्या जीवनामध्ये नवी ऊर्जा, सकारात्मकता घेऊन येते. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप अवश्य करावा आणि या दिवशी मोहिनी एकादशीच्या दिवशी सर्व म्हणजे दिवस पूर्ण विष्णू अर्चनेमध्ये व्यतीत करावा. मोहिनी एकादशी ही फक्त एक तिथी नाही, ती आहे मनाला शुद्ध करण्याची संधी, ती आहे आत्म्याला हलकं करण्याची शक्ती आणि ती आहे भगवान विष्णूच्या कृपेचा थेट अनुभव देणारी दिव्य वेळ. असं मानलं जातं की या दिवशी केलेला छोटासा उपवास, एक मनापासून केलेला नामस्मरणाचा जप आपल्या आयुष्यातील अनेक जन्माचे पापही दूर करू शकतो. पण खरी गोष्ट हीच आहे की व्रत फक्त पोटासाठी नसतं, तो मनासाठी असतो. तो आपल्याला शिकवतो संयम, शिस्त आणि भक्ती. कारण शेवटी भक्ती म्हणजे का केवळ एक पूजा अर्चनाच नाही, भक्ती म्हणजे जीवन जगण्याची एक सुंदर अशी पद्धत आहे. भगवान विष्णूच्या चरणी नतमस्तक होऊन आपण एक प्रार्थना करूयात. हे नारायणा, आमच्या जीवनातील सर्व दुःख, पाप, अंधकार दूर करा. माझ्या मनामध्ये भक्तीचा दीप प्रज्वलित कर. तुझ्या नामस्मरणात माझं मन सदैव रमू दे. प्रत्येक श्वासात तुझं स्मरण राहू दे आणि प्रत्येक कर्मात तुझी कृपा जाणू दे. हे प्रभू, सत्याच्या मार्गावर चालण्याची शक्ती दे, संयम, भक्ती आणि प्रेमाने जीवन जगण्याची बुद्धी दे. पूर्ण समर्पण करते आणि माझ्या प्रत्येक कर्माला तुझ्या नावाचा आशीर्वाद लाभू दे. जय श्री हरी विष्णू.